Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. नमस्कार मित्रांनो, आज आमचे गुरुजी आहे, आमचे सर आहे, आमच्या गावचे सर आहे आणि विष्णुपंत सातपुते सर यांचा वाढदिवस आता 75वा झाला आहे, 76वा चालू आहे आणि 70 झाले आहे, 70वा कंप्लीट झाला आणि हे नेहमी आम्हाला सहकार्य करतात गुड मॉर्निंग ग्रुपला आणि वारंवार ते मदत करतात आणि नेहमी त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही बोलवतो आहे. आता हे लिखा साहेब आहे, यांना आपण विचारूया की यांचा जीवनावर काय आहे. सन्माननीय विष्णुपंत सातपुते सर हे आमच्या जो मॉर्निंग मिशन ग्रुप आहे त्यांचे सदस्य आहेत. आज त्यांचा 76वा वाढदिवस आहे, तर आमच्या मॉर्निंग मिशन ग्रुपतर्फे आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ते या परमेश्वरमध्ये नागरिक असून त्यांचा मोठा परिवार आहे आणि ते नगरपालिका उच्च माध्यमिक विद्यालय परमेश्वर येथे प्राध्यापक होते, तर तिथून ते रिटायर्ड झाले. आज मुलगा मुलगी आणि त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांचं आरोग्य हे सुदृढ आहे. ते येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सर्वांना सहकार्य करतात. मी सर्वांतर्फे त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. सातपुते सर हे आमच्या कळवीसाठी मूळचे नागरिक आहे आणि यांनी आमच्या नगरपरिषद ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून प्राध्यापक म्हणून होते आणि चांगल्या प्रकारे सेवा दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी समाजसेवासुद्धा केली आहे. समाजामध्ये यांचं एक विशिष्ट स्थान आहे. त्यांना उर्वरित आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आदरणीय विष्णुपंत सातपुते सर यांच्या 76वा वाढदिवसानिमित्त मॉर्निंग मिशन तर्फे हार्दिक त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यकरता मॉर्निंग मिशन तर्फे काय करायचं. सच्चाई के हाथ से जल जाते हैं दुश्मन, आग से जलाने की कोई ज़रूरत नहीं. विचारों से ही दुनिया में परिवर्तन हो सकता है, किसी लाठी गोली बंदूक चलाने से नहीं. नमस्कार मित्र, असेच आम्ही राहो आणि आमच्यासोबत राहो ही माझी इच्छा आहे आणि सेनेसर 2 शब्द बोलतील ही माझी इच्छा आहे. आज श्री विष्णुपंतजी सातपुते यांच्या या 77व्या वर्षाच्या या पदार्पणामध्ये मी सर्वप्रथम त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना असंच दीर्घायुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. असं म्हणतात की जीवन जगताना एक ध्येय असावं आणि ते ध्येय पहिलं असं असावं की एका द्रष्टा माणसानं असं म्हटलं आहे की दिस डे इज गोइंग टू बी व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे आलेला दिवस हा सर्वात चांगला दिवस आहे असं गृहीत धरून तुम्ही जीवन जगा. आणि हे जरी जीवन असं समजून जरी आपण जीवन जगलो तरी येणारा दुसरा दिवस तसाच आनंद येतो आणि त्यातून माणसाला एक जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळतो. या प्रसंगी असं म्हणतात पुन्हा की माणसाने जीवन जगताना सद्गुणाचा गुणाकार करावा आणि दुर्गुणाचा भागाकार करावा. आमचे सातपुते सर त्याच्यामध्ये 100% फिट्ट बसतात. जीवन जगताना त्यांनी सद्गुणाचाच स्वीकार केला आणि दुर्गुण नावाची वस्तू सांगण्याजोगं त्यांच्याबद्दल असं काहीच नाही आहे. आणि या प्रसंगी मी एकदा पुन्हा प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि तेली समाज कळमेश्वर हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. बाबाजी बोलता तुम्ही बोलून घ्या ना आयुष्यात. धन्यवाद, नमस्कार.